नमस्कारान् समर्पयामि। हरि ओम यज्ञेन यजमान्यासन्न देहनाकं महिमानस्य चन्द्र यत्र भूवे साध्या सन्ति देवा। ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने श्रीमत् सद्गुरु स्वामी जय सद्गुरुनाथा हो जय मंगलनाथा। आरती करीतो ठेवून पदपत्नी माथा जय 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 जय। स्वरूपी नाथा संकट कल्लिनते नित्य स्मरणाचे रूप मनोहर ते श्यामल कांती मनोहर रूप पालुनी वैराग्याच्या काठी निरंतर ऐसी देवी शरणी उपर प्रधानाची बाजूसी जय 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 जय। ओंकार मूर्ति तुझी जल्दी आठवणिया आय जगाचे क्षय पंचवसुनिया संकट ऐसी आरती करुणाथा काळीसी भवाती भक्ता मेलीला तुझी निम्न अव्यक्ता आरती करावी सेवा मन भयहरता जय देव साधिनो वाळुनी आरती पाच कडी पंचारती पंचम प्राणची कुरुबंडी कर्पूर अहंकारवादी श्री वैराग्याचे प्राणची बदले जय माता जय देव जय देव। ओवाळा ओवाळा माझ्या वस्तु कैसी आकाराली सर्वाकटिता व्यापक माझी माऊली। सोळासहस्र चांदे अग्ने काया हजेरी नवकिरीच्यांचा डोला धुती बाई सगळी सप्तैसा गाचा वेढा पैसा घातला सका म्हणे बाप माझा कन्वळ गणपती आपल्या सगळ्यांचं विद्येचं दैवत आहे आणि ज्ञान ही आता विश्वातली सगळ्यात मोठी शक्ती आहे। सर्व क्षेत्रामध्ये ज्ञानाचं महत्व आहे आणि ज्ञानाच्या आधारावरच आपण विश्वगुरु बनू शकतो। ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान याच्या आधारावर आपल्या देशाची प्रगती आणि विकास झाला तर आपण नक्कीच विश्वगुरु बनू शकतो आणि ज्ञानामुळेच आपली गरिबी भूकमारी बेरोजगारी दूर हो, आपण सुखी समृद्ध आणि संपन्न राष्ट्र बनू। म्हणून भगवान श्री गणेशाने जे आपण सगळे ज्ञानाचे उपासक आहोत आणि भगवान गणेशचा आशीर्वाद घेऊन या ज्ञानाचं अर्जन करण्यामध्ये भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल आणि त्यातून आपला देश विश्वगुरु बनेल अशा प्रकारचा आशीर्वाद भगवान गणेशाने आपल्या सगळ्यांना द्यावा अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। आज टेरिफ पण लागू झाले आणि विघ्न अर्थात आगमन टेरिफ अमेरिकेचे टेरिफ